वाशिम यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ. वाशिममधील वाशिम आणि कारंजा तर यवतमाळमधील यवतमाळ, राळेगाव, पुसद आणि डिग्रस हे 4 विधानसभा मतदारसंघ वाशिम यवतमाळ लोकसभेअंतर्गत येतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत. 1952 ते 1977 या कालावधीत हा भाग बुलढाण्याच्या खामगाव लोकसभा मतदारसंघात येत होता. 1977 नंतर 2008 पर्यंत हा मतदारसंघ केवळ वाशिम लोकसभा म्हणून ओळखला जायचा. अर्थातच विधानसभा क्षेत्र तेही वेगवेगळं होतं. 2008 नंतर मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनुसार वाशिम यवतमाळ हा मतदारसंघ अस्तित्वात आला. आता या लोकसभा मतदारसंघात 2024 साठी काय संभाव्य परिस्थिती आहे, कोण इथून पुढील खासदार होऊ शकतो, याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर बघा, मागील 25 वर्षात हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय असं ठामपणे सांगता येतं. याला कारण इथल्या खासदार भावना पुंडलिक गवळी. भावनाताई मागील सलग 5 लोकसभा निवडणुकात इथून विजयी झाल्या आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेआधी 1999 ते 2008 या कालावधीतही त्याच इथल्या खासदार होत्या. भावनाताईंचे वडील पुंडलिक गवळी यांनी यवतमाळ वाशिम पट्ट्यात शिवसेनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. या पट्ट्यात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी पारंपरिक लढाई नेहमीच पाहायला मिळाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शिवसेनेशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यावेळी शिवसेनेला वसंत सेना असंही म्हटलं जायचं. त्यानंतर शरद पवार किंवा सुधाकरराव नाईक यांच्या काळात मात्र ती परिस्थिती राहिली नाही. पुंडलिक गवळी यांनी 1996च्या लोकसभेला सुधाकरराव नाईक यांचा पराभव केला आणि ते शिवसेनेचे इथले पहिले खासदार झाले. त्याआधी 1977 ते 1996 या कालावधीत काँग्रेसच्या वसंतराव नाईक, गुलाम नबी आझाद, अनंतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. नाईक कुटुंबाची या भागातील ताकद एवढी होती की बाहेरचा कुठलाही उमेदवार आपल्या मतदारसंघात ते निवडून आणू शकत होते. 1998च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सुधाकरराव नाईक यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर मात्र मागील 25 वर्षे या भागात शिवसेनेच्या भावना गवळी याच खासदार आहेत. वयाच्या 27व्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक जिंकलेल्या भावना गवळी यांनी मतदारसंघातील कुणबी, बंजारा तसेच आदिवासी मतांच्या बेरजेचं गणित परफेक्ट जुळवून आणलंय. शिवसेना आणि भाजप युतीचा फायदा भावना गवळींना सुरुवातीपासून होत आलाय असं एकूण आकडेवारून स्पष्टपणे म्हणता येतं. मागील 3 निवडणुकात भावना गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे आणि हरिसिंग राठोड या 3 उमेदवारांचा पराभव केलाय. 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीचा फायदा भावना गवळी यांना झाला, ही गोष्ट मान्य करावी लागते. मागील 2 वर्षातील घडामोडी पाहता 2024ची लोकसभा निवडणूक भावना गवळी यांना मागील 5 निवडणुकांच्या तुलनेत कठीण जाईल असं चित्र आहे. 2021 साली त्यांच्या 7 संस्थांची चौकशी ईडी मार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते. 1-2दा चौकशीसाठी बोलावणं येऊन सुद्धा त्यांनी तिकडे जाणं टाळलं. 2022ला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भावना गवळी त्यांच्या गटात सहभागी झाल्या. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालं की चौकशी थांबतात, शांत झोप लागते अशी विधानं हर्षवर्धन पाटील आणि इतर नेत्यांनी मागील काही वर्षात केल्याचं तुम्हाला माहिती असेलच. भावना गवळी यांच्या बाबतीतही ती गोष्ट खरी ठरली. भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्यानंतर भावना गवळी यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा कमी झालाय. बरं, शिवसेनेनं वारंवार संधी देऊनही भावना गवळी यांनी मतदारसंघाचा विशेष विकास केलाय अशी परिस्थिती नाही. पुढील 5 कारणं पाहिली तर मतदारसंघांचं वास्तव तात्काळ समजून घ्यायला मदत होईल. नंबर 1, शेतकरी आत्महत्या. यवतमाळ आणि आसपासच्या भागात देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. मागील 25 वर्षात हा आकडा 20,000च्या वर गेलाय. लोकप्रतिनिधी म्हणून भावनाताईंचं हे अपयशच म्हणावं लागेल. नंबर 2, बेरोजगारी. भावना गवळी यांच्या मालकीच्या किंवा त्या संचालक असलेल्या अनेक संस्था या भागात आहेत. मात्र इथल्या शिक्षणाच्या दर्जाविषयी आणि त्यानंतर मिळणाऱ्या नोकरीविषयीची एकूण परिस्थिती गंभीर म्हणावी अशीच आहे. नंबर 3, कापसाचं उत्पादन जास्त मात्र प्रक्रिया उद्योग नाही. यवतमाळ वाशिम भागात कापूस या कोरडवाहू पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. व्यवस्थित नियोजन केलं तर इथे टेक्स्टाईल उद्योग तयार होऊ शकतो, मात्र अद्याप त्याबाबत कुठल्याही विशेष हालचाली झालेल्या नाहीत. नंबर 4, रखडलेले रस्ते प्रकल्प. या मतदारसंघात नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न बरेच दिवस रखडलाय. मतदारसंघातील शिवसेनेची लोक रस्त्याच्या कामात अडथळा आणतात अशी तक्रार नितीन गडकरी यांनी केली होती. नंबर 5, शेतीतील अल्प उत्पन्न आणि जलसिंचनाच्या अपुऱ्या सुविधा. यवतमाळ वाशिम भागात जलसिंचन प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले आहेत.
इथं पिकांची विविधताही नाही, यामुळे इथला शेतकरी हवालदिलाय. अशातच भावना गवळी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा रोष पत्करावा लागू शकतो. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांना उमेदवारी मिळू शकते. संजय देशमुख हे डिग्रसचे माजी आमदार आहेत. अपक्ष म्हणून त्यांनी 1999 आणि 2004 साली आमदारकी मिळवली. त्यानंतर मात्र संजय राठोड यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या भागात काँग्रेसची ताकदही चांगली आहे. इथली जेमतेम 3.5 लाख मतं काँग्रेस उमेदवाराला हमखास मिळतात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकास एक उमेदवार द्यायचं ठरल्यास शिंदे गटाच्या भावना गवळी विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संजय देशमुख असा सामना या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. अर्थात महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र आल्यानं त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 6 पैकी 4 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. एका ठिकाणी शिंदे गट तर उरलेल्या एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. अशात मागील काही महिन्यात पूर्व काँग्रेसी अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप 4 आमदारांचं बळ दाखवून शिंदे गटाकडून खासदारकीची जागा मागून घेणार का, हा प्रश्न सुद्धा इथे उपस्थित होत आहे. विधानसभा मतदारसंघात डोकावलं असता जाती आणि पक्षीय गणित समजायला सहज मदत होते. यवतमाळमधील पुसद हा सुरुवातीपासून काँग्रेस प्रभावाचा मतदारसंघ राहिला आहे. या ठिकाणी नाईक घराण्याची सुरुवातीपासून सत्ता आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक तसेच माजी आमदार मनोहर नाईक या तिघांनी मिळून 1952 ते 2019 एवढा दीर्घ काळ मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसनं या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसजनांना स्वतःमध्ये सामावून घेतलाय. 2019 साली इंद्रनील नाईक या पुढच्या पिढीतील उमेदवारानं आमदारकी मिळवली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकसभा जिंकण्यासाठी पुसद मतदारसंघाची मदत फायद्याची आहे. राळेगाव हा यवतमाळमधील अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात मागील 2 निवडणुकात मोदी लाटेचा फायदा भाजपच्या अशोक उईके यांना झालाय. त्यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच भाजपचं कमळ मतदारसंघात फुललं. त्याआधी 4 निवडणुकात काँग्रेसचे दिग्गज नेते वसंत पुरके विजयी झाले होते. पुरके यांच्याकडे राज्याचं क्रीडा मंत्रीपद, शालेय शिक्षण मंत्रीपद होतं. शिवाय ते विधानसभेचे उपसभापतीही राहिले आहेत. प्राध्यापकी पेशा सोडून राजकारणाची वाट धरणाऱ्या पुरके यांची ओळख अभ्यासून येताशी आहे. मात्र त्यांचा वैयक्तिक करिश्मा कमी झाल्यानं आणि मतदारसंघातील जातीय समीकरण भाजपने आपल्या बाजूला वळवल्यानं उईके यांचा मागील 2 निवडणुकात विजय झाला. लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पुरके यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. अशोक उईके यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना मतदारसंघातून 20,000पेक्षा जास्त लीड मिळवून दिलेलं असल्यानं यंदाच्या निवडणुकीतही गवळी यांना उईके यांच्याकडून अशाच मदतीची अपेक्षा असेल. डिग्रस हा यवतमाळमधील आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ. सध्या बंजारा समाजाचे संजय राठोड इथले 3 टर्म आमदार आहेत. मागे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानंतर त्यांच्या विरोधात माध्यमात बरीच राळ उठवली गेली होती. त्यांचं मंत्रिपदही गेलं होतं. त्यावेळी त्यांनी स्वतः शक्ती प्रदर्शन करत बंजारा समूहात आपलं किती वजन आहे हे दाखवून दिलं होतं. राठोड हे शिंदे गटात असल्यानं गवळी यांना लोकसभेसाठी त्यांची मदत अपेक्षित असणार. असं असलं तरी या ठिकाणी राठोड यांचे प्रतिस्पर्धी असलेले संजय देशमुख स्वतः लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्यानं शिंदे विरुद्ध ठाकरे लढतीत सहानुभूती कुणाला मिळणार यावर या मतदारसंघातील मताधिक्य कुणाला मिळणार हे अवलंबून आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी ठराविक काळ जम बसवत आपली राजकीय घोडदौड केली आहे. इथून विजयी झालेल्या नेत्यांमध्ये जांबुवंतराव धोटे, आबासाहेब पार्वेकर या काँग्रेस यांनी जनता दलातील लोकांचा, तसेच राजाभाऊ ठाकरे आणि मदन येरावार या भाजपाई नेत्यांचा समावेश होतो. सध्या या मतदारसंघावर मदन येरावार यांचा प्रभाव आहे. नितीन गडकरी यांच्या जवळचे मानले जाणारे येरावार देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा, पर्यटन, अन्न आणि औषध व्यवस्थापन या खात्यांचे राज्यमंत्री होते. मागील 2 निवडणुकात त्यांना अगदी काठावर म्हणजेच 1,500 ते 2,500 मतानं विजय मिळालाय. यंदाच्या लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराला ताकद देताना त्यांना स्वतःचा विधानसभा मतदारसंघही मजबूत करावा लागणार आहे, अन्यथा त्यांचा पराभव अटळ आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. सध्या लखन मलिक इथले आमदार आहेत. वयाच्या 60त असलेले मलिक 4 वेळा वाशिममधून आमदार म्हणून निवडून आलेत. मागील 28 वर्षात काँग्रेसला केवळ 5 वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं. त्यामुळे भाजपच्या लखन मलिक यांचा पाठिंबा महायुतीच्या उमेदवारासाठी आश्वासक असेल. कारंजा हा वाशिम मधला दुसरा मतदारसंघ.
या ठिकाणी पूर्वाश्रमी शिवसेनेतून आमदार झालेले, आता मात्र भाजपशी एकनिष्ठ असलेले राजेंद्र पटणी हे आमदार आहेत. एकूण 3 वेळा आमदार झालेल्या पटणी यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. त्यांना 1997 ते 2003 या काळात विधान परिषदेचं सदस्यत्वही मिळालं होतं. महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवून द्यायची जबाबदारी पटणी यांच्याकडे असेल. एकूण मतदारसंघाचा आढावा घेतला असता मतदारसंघातील शिवसैनिक आणि काँग्रेसजन कुठली भूमिका घेतात यावर वाशिम यवतमाळचा पुढचा खासदार ठरेल. आधी हे कायम विरोधात होते, आता मात्र गटाचा आधार घेऊन का होईना ते एक झाले. दुसरीकडे अलीकडेच ठाकरे गटात प्रवेश केलेले बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनीही भावना गवळींविरुद्ध पक्षाकडे तिकीट मागितलंय. पण आता सुनील महाराज यांना तिकीट मिळणार का हा खरा प्रश्न आहे. तसे सुनील महाराज हे बंजारा समाजातून येतात आणि बंजारा मतही या ठिकाणी नंबर 2 ची मत आहे. भावना गवळी यांचं सोशल इंजिनिअरिंग तोडायचं असेल तर बंजारा प्लस आदिवासी प्लस तिरोडे पाटील हा प्लॅन महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात असेल. आता भावना गवळी या घाटोळे पाटील आहेत, अर्थात तिथं पाटलांमध्ये घाटोळे आणि तिरोडे असे प्रकार आहेत. असो, एकूणच तब्बल 22 तालुके असलेला हा मतदारसंघ म्हणून तर मोठा चर्चेत आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, सध्या लोकसभेत सर्वाधिक वर्ष काढलेल्या महाराष्ट्रातील विद्यमान खासदार भावना गवळी पुन्हा इथून निवडून येतील का, की उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांना धडा शिकवणार? एकूणच वाशिम यवतमाळचा पुढचा खासदार नेमका कोण होणार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.